आजचं आंदोलन काय होतं आणि कोणत्या मागणीसाठी? आम्ही आझाद हिंद भ्रष्टाचार मुक्त समितीतर्फे नोटा फेको आंदोलन केलं होतं। हे नोटा फेको आंदोलन यासाठी केलं होतं की आम्ही वेळोवेळी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना नगरपालिकेचे भ्रष्टाचार याच्याविषयी झालेले आम्ही पुराव्यासह स्पष्ट केले। त्यात विविध चौकशी समिती नियुक्त झाल्यात, पण फक्त चौकशीचा फार्स केला जातो आणि याच्यात कोणतीच कारवाई केली जात नाही। आता याच्यात उपसचिवची नियुक्ती झाली, असे झाले हे सगळे। आता फेरीवाला इलेक्शन झालं होतं श्रीरामपूर नगरपालिकेत। त्या फेरीवाला इलेक्शनमध्ये श्रीरामपूरचेच नगरपालिकेचे कर्मचारी कामाला होते। त्यांनी 1 लाख रुपये त्याच्यात मानधन घेतलं आणि जेव्हा तक्रारी केल्या ते मानधन त्यांनी परत जमा केलं। त्याच्यानंतर श्रीरामपूर मुख्य अधिकारी निवास 4 वर्षापूर्वी पडलेले आहे, त्याच्या निधी त्यांनी फरशी आणि पत्र्याचा त्यांनी निधी घेतला रिपेरिंगचा। आणि त्याच्यानंतर यांच्या अधिकारी खुर्चीवर अतिक्रमण विभागात मजूर बसतोय याचे व्हिडिओ दिले, त्याच्या पत्रिका तिथं त्या लिहिल्या जातात, याचेसुद्धा व्हिडिओ दिले। आणि आम्ही जेव्हा जिल्हाधिकारीकडे गेलो तर ते म्हणे की आमच्याकडं 12 तालुके आहेत जिल्ह्यात, आम्ही 12 तालुक्यात जाऊन कामकाज पाहू शकत नाही। तर इथले जे मुख्य अधिकारी आहे यांनी ह्या प्रश्न सगळे तिथं हे केलं पाहिजे। मुख्य अधिकारी यांना भेटलो तर ते म्हणतात की पहिले CO यांनी काही केलेलं नाही आहे, ते सगळे त्यांचे जुने रेकॉर्ड आहेत ते माझ्या याच्यात येतात आहे। माहिती अधिकारात आम्ही माहिती विचारली, ती माहिती योग्य मुदतीत देत नाही आहे। त्याच्यानंतर वसुलीच्या ठेक्यातले 10 रुपयाच्या पावत्या आहे, ज्याच्यावर 138 ठेकेदारावर गुन्हे दाखल केले, त्यालाच नियमबाह्य मुदतवाढ दिली। अशा खूप मोठा 2 ते 3 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे की आपण जे नगरपालिकेत करोडोरुपये पैसे भरतो, हा भ्रष्टाचार इथं सगळा चालू आहे। आणि दुसरी गोष्ट, यांना 1 लाख ते 1.5 लाख रुपये महिन्याला पगार आहे आणि त्याच्यानंतर यांना सगळे भत्ते आहेत, हे यांना पुरत नाही। आणि याच्यात जे पालिकेतले जे पैसे आहेत करोडोरुपये, हे इथं दरोडा टाकायचं काम चालू आहे, अक्षरशः दरोडा। याला वैतागून आज मी यांना वेळोवेळी तक्रारी देऊन सुद्धा कारवाई होत नाही, नियमांचं पालन होत नाही आणि ब्रिटिशकालीन जेव्हा होत नाही, म्हणून आज हे आंदोलन केलेले आम्ही। काय मागणी एकंदरीत आपल्या आंदोलनाची? आमची अशी आहे की यांची नियुक्ती आहे की कायद्याचं पालन करण्यासाठी, तर यांनी कायद्याचे पालन करावे। नगरपालिका फंडातील जे पैसे हे योग्य पद्धतीने खर्च करावे, त्याचा विनियोग योग्य पद्धतीने करावा। जे दोषी भ्रष्टाचारी अधिकारी 4-4 वर्षापासून कारवाई होत नाही, त्यांच्यावर योग्य मुदतीत कारवाई करावी, ही आमची मागणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।